रेल्वे मार्गासाठी अकोलेकरांनी एल्गार पुकारलाय। रेल्वे मार्गासाठी आज अकोले बंदची हाक देण्यात आली आहे। अकोले तालुक्यातील हजारो नागरिकांचा आज संगमनेर प्रांत कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे आणि या मोर्चात सर्वपक्षीय नेते सहभागी होणार आहेत। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे अकोले संगमनेर मार्गानच न्यावी आणि अकोलेत थांबा मिळावा, तसंच नाशिक शिर्डी शहापूर रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण व्हावं अशा मागण्या अकोलेकरांच्या आहेत। तर संगमनेरमध्ये हा मोर्चा धडकणार आहे, याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। रेल्वे मार्गासाठी अकोलेकरांनी आज एल्गार पुकारलेला आहे आणि अकोले ते संगमनेर प्रांत कार्यालयावर अकोलेकरांचा जो आहे तो मोर्चा धडकणार आहे। या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक जे आहे ते सहभागी होणार आहे। मात्र या मोर्चाच्या अनुषंगाने आज अकोले बंदची हाक जी आहे ती देण्यात आलेली आहे। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे अकोले संगमनेर मार्गेच न्यावी आणि अकोलेत थांबा मिळावा, नाशिक शिर्डी शहापूर रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण व्हावे, या प्रमुख दोन मागण्या अकोलेकरांच्या वतीने करण्यात येत आहे। या मोर्चामध्ये जे राजकीय नेते आहेत आणि जे राजकीय आमदार आहेत, राजकीय नेते आहेत, विविध पक्षांचे पदाधिकारी आहेत आणि प्रमुख जे नेते आहेत अकोल्यातील ते देखील सहभागी होणार आहे। काही वेळातच या मोर्चाला जी आहे ती अकोल्यातून सुरुवात होणार आहे। भव्य बाईक रॅली असणार आहे आणि मात्र तत्पूर्वी या अनुषंगाने अकोले बंदची हाक देण्यात आलेली आहे। आपण आता अकोलेमध्ये आहोत आणि आपण दृश्यामध्ये बघू शकतो अकोले बंदची हाक देण्यात आलेली असून जे दुकानं आहे ते उघडलेले नाहीये, सगळे दुकाने बंद आहेत, प्रत्येक दुकानाला कुलूप आहे। नाशिक पुणे रेल्वे महामार्गाचं जे प्रकरण आहे ते सध्या चर्चेमध्ये आहे, त्या अनुषंगाने आज प्रांत कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे। काय सांगाल, आज कुठल्या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जातो आहे आणि नेमकी प्रमुख मागणी काय? अकोलेकरांचा प्रचंड जन आक्रोश आपण 8 दिवसापासून बघताय। खऱ्या अर्थाने रेल्वेकडे नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे ही अकोल्याच्या सरहद्दीतून जाणार होती आणि हे होत असताना जो काय अचानक केंद्रामध्ये निर्णय घेतला गेला आणि केंद्रीय मंत्र्यांनी घोषणा केली का नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे जी आहे ती डायरेक्ट शिर्डीला जाईल अहमदनगर मार्गे, आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही घोषणा ज्यावेळेस ऐकली त्यावेळेस अकोलेकरांच्या मनामध्ये प्रचंड असंतोष सरकारविषयी निर्माण झाला आणि म्हणून हा असंतोष निर्माण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने अकोलेकरांनी सर्व पक्षीय झेंडे बाजूला ठेवून आम्ही अकोलेकर ह्या आमचा जो का न्यायासाठी आणि हक्कासाठी आमच्या पुढच्या 50 पिढ्यांसाठी आमचे सगळ्या युवा पिढीसाठी रस्त्यावर उतरले आहे। आम्हाला पक्ष नको, आम्हाला कुठलं राजकारण नको, परंतु आमची भविष्याला जोडणारी, आमचं भविष्य उज्ज्वल करणारी रेल्वे ही अकोल्याच्या सरहद्दीतून गेली पाहिजे। कुणाल जमदाडे, जी24 तास, अकोले, अहिल्यानगर।